हाय फ्रेंड्स, गेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं मी ब्लाऊज शिलाई करते मी आणि तो घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे. कसा शिलाई केला आहे कसा नाही ती मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तो ब्लाऊज तयार झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे कशी शिलाई केली कशी नाही ती. तर आता तुम्ही बघा तो ब्लाऊज मी कशी शिलाई केला आहे कसा नाही ती. आता मी तो थोड्या टायमाने मला द्यायचा आहे म्हणून व्हिडिओ बनवावा म्हटलं. तर हो का, इथं व्यवस्थित दिसत नाही, मी तुम्हाला इथं दाखवते. का असा ब्लाऊज शिलाई केलेला आहे. हा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे नेटचा, बघू शकता तुम्ही. एकदम सुंदर झालेला आहे ब्लाऊज. हा फ्रंट आहे, बॅक साईडला हुक आहेत आणि तुम्हाला मी बॅक दाखवते. हो का, बॅक पण एकदम सुंदर झालेला आहे, बघू शकता तुम्ही. लेस वगैरे लावलेलं नाही, साईडला नॉड लावलेले आहे आणि रेडीमेड लटकन आहेत, एकदम सुंदर दिसतात. आणि बाहीला बघू शकता तुम्ही की अस्तर लावलेलं नाही, का तर अशीच खूप छान दिसते आणि असा स्टँड आहे बाहीचा. आणि ब्लाऊज पण खूप सुंदर झालेला आहे, घागऱ्यावरचा आहे, एकदम युनिक झाला आहे आणि फिनिशिंग पण एकदम सुंदर झालेली आहे, बघू शकता तुम्ही. एकदम सुंदर म्हणजे खूप छान. तर ब्लाऊज कसा वाटला कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. मी शिलाई केलेला तर मी म्हटलं होतं गेल्या व्हिडिओमध्ये, तर मी नक्की तो ब्लाऊज शिलाई केल्यावर तुम्हाला दाखवीन. आणि अजून एक ब्लाऊज मी शिलाई करते, त्याचे बटन बसवायचे राहिलेले आहेत आणि फिटिंग करायची, तर ती मी दाखवीनच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि ब्लाऊज तयार झाल्यावर, का तर बाहेरचे पण कामं भरपूर असतात. आणि बघू शकता तुम्ही की मला हॉस्पिटलला जायचं आहे, दवाखान्यात, की चेहऱ्यावर वांग आलेला आहे तरीसुद्धा मला वेळ भेटा नाही. तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय फ्रेंड्स.